नमस्कार. तर चला चुलीमध्ये वाटण भाजून घेतलं आहे, खोबरं कांदा आणि सर्व काही घेऊन आता पाट्यावर वाटण वाटायचं आहे. पण ते कशाचं, तर आपल्याला करायचं आहे जितवाडा. जितवाडा म्हणजे हरभऱ्याची डाळ भिजाय घालायची आणि त्याचे वाफेवरचे वडे करायचे. तर कोणी त्याला तळून घेतं, पण आम्हाला तळून नाही आवडत, तर आपल्याला म्हणजे वाफवलेलेच वडे आवडतात. तर आता डाळ आणि वाटण हे पाट्यावर मस्त असं वाटून घेतलं आहे आणि त्या डाळीमध्येच 3-4 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि थोडंसं मीठ घातलं म्हणजे त्या वड्यांना छान चव येईल. तर बघा भरपूर पाऊस पडलेला आहे. तर चुलीवरती आता ते मी कढईमध्ये ते थोडंसं तेल टाकलं आणि हे वडे टाकून घेतले. मस्त असे वाफवून घेतले, परतून घेतलेत. कारण तळले ना तर खूप तेल राहतं त्याच्यात, म्हणून आम्हाला तर वाफेवरचेच वडे आवडतात. चला मस्त असं सगळे मसाले आपले घरीच बनवलेला अगदी छान मसाला तो टाकून घेतला आणि पाणी टाकलं. रश्श्याला कड आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी वडे टाकले आणि बघा किती छान झाले पाट्यावरचं वाटण आणि चुलीत भाजलेला कांदा खोबरं, त्यामुळं त्याची चव तर न्यारीच. आणि त्याच्याबरोबर अशी मस्त चुलीवरली खरपूस बाजरीची भाकरी खूप छान लागते. तर काय सांगायचं आहे, एवढी अप्रतिम मस्त अशी दोघांची सांगड बसली आहे ना, त्याच्याबरोबर कांदा टोमॅटो अगदी मस्त आणि छान अशा चुलीवरल्या खरपूस भाकरी खूप छान झाल्यात. तर काय मंडळी, छान झालं आहे ना, तर या तुम्ही पण जेवायला अशी खरपूस भाकरी खायला.